जळगावच्या रावेर तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालं। अनेकांच्या घरावरची पत्रे उडाल्याने शेकडो कुटुंब उघड्यावर आली। अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब कोसळल्याने गावात रात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झालाय। एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे मात्र वादळी तडाख्याचा फटका बसलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालंय। रावेर तालुक्यातील तांदलवाडी या गावात वादळाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक घरांची पत्रे उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत। मोठमोठे झाडे व विजेचे खांब कोसळले असून रात्रीपासूनच वीज पुरवठा देखील या ठिकाणचा खंडित झाला। बसायला जागा सुद्धा नव्हती। आम्ही भिंतीच्या आडे लपलेले होते आणि मोठे मोठे पत्र पडले। घरातलं पुरा अनाज सगळं सांडलं गेलं आहे। खायला सुद्धा काही नाही। आता 9-10:30 वाजले पण आमच्या पोटात अन्न सुद्धा नाही आहे। तर आमची एवढी इच्छा आहे की आमची काहीतरी भरपाई दिली पाहिजे। बस आपला जीव सोडावा का लेकराचा वाचवा असं आम्हाला कळालंच नाही। ते वादळ कसं आलं म्हणून ते आम्हाला काहीच कळालं नाही आणि आम्ही सगळे हातमजुरीवाले। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला गरीब लोकांना सगळे भरपाई पाहिजे। वारा उदान सुटलं 7:30 वाजता। पगाराले पत्र गेले, भांडे गेले, टीव्या फुटल्या, कूलर फुटले, घरातलं अनाज ओलं झालं, दाई साई गहू घेऊ सगळं ओलं झालं। घरामध्ये खायला काहीच नाही। आम्हाला वाकई सुद्धा ओले झाले बरे। आम्हाला जपायला जागा नव्हती दारी। आम्ही लोकांच्या घरोघरी जपले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।